पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत. ह्या पोरांवर कर्ज झाल्यामुळं काय झालंय तुम्हाला माहिती म्हणलं, राग येतो इंद्रिकरचा. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं मोबाईल मध्ये गेम खेळायचा. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेलं. दुकान विकलं. दुकान विकलेले 3 जण आहेत इथं आता. खताचं दुकान विकलं, औषधाचं दुकान विकलं, हॉटेल विकलं, आणि कर्ज बापानं काढायचं, मजा पोरानं आणायच्या. आणि तरुण पोरांना सांगतो, पोरांनो, हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या सक्सेस नाहीत. सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते, चुकीचं आहे ते. चुकीचं आहे. आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर. ते आपल्यावर प्रेम करायला येडे का? आणि आपलं येडं म्हणतं ती माझी नाही ना, कुणाचीच होऊ शकत नाही. ती 2-4 जणांची झाली, तू 4था नंबर येड्या. प्रियशी नाही. फुल आहे गुलाब का. हे प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा, ते गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ, ते लय बारीक घेऊ. सूर्यफूल वापरा, सूर्यफूल. ते गुलाबाचं लयच बारीक आहे. सूर्यफूल कसं आहे, 1 गुंठा आहे डायरेक्ट. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात उचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकटपण. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आतलं जर तुटला काय करणार. कुणावरही प्रेम, कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात, अशा बऱ्याच तक्रारी. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्या फार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का, हे पोरगा आपल्याला फसवतंय. काय झालं, मुलींच्या बाजूने कायदा गेला, तो पर्यंत मिळालाच. आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीनी काय केलंय महाराज, मूर्खासारखं. कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. हलकटावानी आपलं कोणावर प्रेम. मी ते आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली, आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते काय काय नाही. आणि पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का? बोला नाही. हा टाइमपास आहे नाही. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. बा आम्ही कसाही भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जात. मग बापात नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय माहिती तुला?